ही आमदार या ठिकाणी आता आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत आणि अखेर विरोधकांनी या ठिकाणी गर्दी केल्यानंतर घोषणाबाजीला सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी आमदार मात्र आता विधान भवनात निघून जाताना दिसतायत। तर काही क्षणापुरतं या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक हे समोरासमोर आल्याचं चित्र, आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान विरोधकांचे आमदार या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी आमदार मात्र आता या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत, ते विधान भवनामध्ये गेलेले आहेत। मात्र विरोधी पक्षाचे नेते आणि आमदार या ठिकाणी आता एकवटले आहेत। गिरीश गायकवाड यांच्याकडे जाणार आहोत। गिरीश, सत्ताधारी आमदारांचं आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे आणि आता विरोधक हे आक्रमक बनले आहेत। दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपण पाहतो की नेहमी सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि मग विरोधक या ठिकाणी पोहोचले। विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत असतो आणि त्यामुळे तुम्ही इथून निघून जा, आणि असं झाल्यानंतर यांनी नक्कीच। तर गिरीश, आपला आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक बनलेले आहेत आणि हातामध्ये पोस्टर्स घेत ते सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करतात। अभी गाजर तर हातामध्ये गाजर घेत आता विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक बनलेले आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हातामध्ये गाजर घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जातोय। सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी अशा शब्दांमध्ये या ठिकाणी जोरदार निशाणा साधला जातोय। तर काही वेळापूर्वी आपण पाहिलं की विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदार देखील घोषणाबाजी करत होते आणि त्याचवेळी विरोधी पक्षाचे आमदार देखील या ठिकाणी पोहोचले आणि हे दोन्ही गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सुरू आहे। विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतो की सचिन अहिर, गोगावले, भुसे यांच्यामध्ये चांगल्या गप्पा या ठिकाणी रंगलेल्या पाहायला मिळत आहेत। पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि आज पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प देखील सादर केला जाणार आहे। दुपारच्या सुमारास हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। त्याआधीच विरोधक आक्रमक झालेले आहेत। सरकारनं आतापर्यंत ज्या घोषणा केल्या ते गाजर होतं असं म्हणत विरोधकांनी इथे आंदोलन सुरू केलेलं आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, पुन्हा एकदा विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। आक्रमक झालेले आहेत आणि अर्थसंकल्प कोणासाठी तर सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीसाठी अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जातात। त्यासोबतच गाजर दाखवून या सरकारचा निषेध केला जातो।
केला जातोय आणि कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकास दर 2.50% जास्त घटला असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहे. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये, त्यासोबतच दानवे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये, जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आज विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. अर्थसंकल्प अधिवेशन सादर केलं आहे, पण त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आणि त्यापूर्वीची जर आपण दृश्य पाहिली तर स्वतः सत्ताधारीच या ठिकाणी आंदोलन करत होते. या ठिकाणी बॅनर भरतशेठ गोगावले यांनी दाखवला आणि सत्ताधाऱ्यांनी दाखवला, त्याला सुद्धा विरोध करण्यात आला आणि विजय वडेट्टीवार आणि भरतशेठ गोगावले यांच्यामध्ये सुद्धा कलगीतुरा या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. बरीचशी त्या ठिकाणी खडाजंगी सुद्धा झाली आणि त्यांनी सांगितलं की ही जागा आमची, आम्ही या ठिकाणी विरोधक म्हणून आंदोलन करत असतो, तुम्हाला अधिकार नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी खडसावून सांगितल्याचं आपल्याला ऐकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत, इतर जे नेते पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत. सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या जातात. यशोमतीताई ठाकूर सुद्धा या ठिकाणी आहेत, बंटी पाटील आहेत आणि महाविकास आघाडीचे जेवढे प्रमुख नेते ते आज या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आणि दादागिरी चालणार नाही असं थेट म्हणतायत, तानाशाही चालणार नाही असं सुद्धा म्हणतायत आणि सरकारचा या ठिकाणी विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात. जितेंद्र आव्हाड हे सुद्धा आहेत आणि जितेंद्र आव्हाड आता आपली प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी देते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणकोणती भूमिका घेणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या सोबत आहेत सचिन अहिर, आपण गाजर दाखवताय तुम्ही. हो, दूध उत्पादनासाठी असेल, कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफीचं असेल, महिलांना मोफत शिक्षण असेल, किंबहुना अनेक योजना गाजर घेऊन फिरतायत असं म्हणतायत. विजय वडेट्टीवार या ठिकाणी आहेत. विजयजी गाजर दाखवले तुम्ही सरकारला.